नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीक विमा व पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता सरकारने मोठे निर्णय घेतले आहे। त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे। त्याविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 2 बैठका झाल्या। एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती, दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती। या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। विशेषतः आज आम्ही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना, स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही। जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर FIR दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये। एक अजून महत्त्वाचा मुद्दा, लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही, ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत।